एकूणच या भाषणाचा नेमका अर्थ काय काढायचा आपण जाणून घेऊ। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, गेल्या काही दिवसातल्या जर राजकीय वर्तुळातल्या चर्चा आपण बघितल्या तर कुठेतरी शरद पवार हे भाजपसोबत जातील का, अशा पद्धतीच्या खरं तर शंका उपस्थित होत होत्या किंवा तशा चर्चा होत होत्या। पण आज ज्या पद्धतीने अमित शहांनी सडकून टीका केलेली आहे शरद पवारांवर, काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौरभ, गेल्या 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या। तत्पूर्वी प्रचारादरम्यान किंवा वेगवेगळ्या संघटनात्मक बैठकांच्या निमित्तानं अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत होते। पण त्या भेटीच्या दरम्यान, प्रचारादरम्यान अमित शहांनी थेट अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका करायचं शक्यतो टाळलं होतं। नाहीतर दरवेळेस अमित शहा यांच्यावर टार्गेट कायम हे शरद पवार असतात, शरद पवारांच्या याच्यावर कायम अमित शहा टीका करत असतात, एकमेकांवरही कायम टीका चालली असती। पण महाराष्ट्राच्या प्रचाराच्या दौऱ्याने ह्या घटना घडत नव्हत्या। आज मात्र जवळपास महाराष्ट्रामध्ये महायुतीचं इतकं मोठं बहुमताचं सरकार आलं, आज अमित शहा आले आणि अमित शहांच्याकडं पूर्ण भाषणाकडे लक्ष होतं की नेमकं अमित शहा काय भाषण करतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न सुरू आहेत आणि राजकीय भाष्य काय असेल। अर्थात राजकीय भाष्य हे पूर्णपणे त्यांचे विरोधक जे कायम आहेत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचं दिसून आलेलं आहे। ज्याच्यामध्ये शरद पवार यांच्यावर त्यांनी 1978 पासून त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं जे काम केलं आणि जे फोडाफोडीचं राजकारण केलं आहे त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने उत्तर दिल्याचं सांगितलं आहे। दुसरीकडे 2019ला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दगाफटका केला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याला प्रतिसाद जनतेने दिला नाही, याच्यामुळे तोही फटका बसला असं सांगितलं गेलं। एकूण जर पाहिलं तर आजच्या पूर्ण भाषणावरून असं जवळपास दिसून येतं की अमित शहा यांच्या टार्गेटवर अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे तर आहेच आहेत, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये ज्या पद्धतीने धोका देणारे जे गोष्ट करणारे लोक आहेत त्यांना भाजप प्रत्युत्तर देतं। बहुसंख्य आम्ही आता आकडे आणलेले आहेत, त्यामुळे जनतेने सुद्धा ते मान्य केलेलं आहे असं आवर्जून सांगितलेलं आहे। याचा अर्थ शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, जे जे धोका देतात त्यांना आम्ही धडा शिकवतो हे सांगण्याचा प्रयत्न अमित शहांनी त्यांच्या पूर्ण भाषणामध्ये केला आहे असं दिसून येतं आहे। सौरभ, निश्चितच सागर, आणि त्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे ते म्हणाले की यापुढे अशा पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान करा की कोणीही आपल्याला पुढे भविष्यात दगाफटका करणार नाही, याची पुन्हा एकदा भाजपनं काळजी घेतली आहे। तशा पद्धतीचे संकेत दिले, म्हणजे एक प्रकारे हे स्वबळाचे तर संकेत आपण म्हणू शकतो का? एकीकडे मित्रपक्षांना सोबत घेतात आहे, पण दुसरीकडे आता जे विरोधात आहेत, म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर सामनातमध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं होतं किंवा शरद पवारांनी ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पाठराखण केलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची की सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे महाराष्ट्र शांत ठेवणं। हा अशा पद्धतीनं विरोधक कुठेतरी भाजपचं कौतुक करत असताना आज अमित शहांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्यात पुढच्या। वास्तविकतेत गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये शरद पवार जसं संघ परिवाराचं विधानसभेत काम केलं त्याचं कौतुक केलेलं आहे। शरद पवारांनी परभणी बीडच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांची नकळत एक समर्थन करणारी भूमिका घेतली आहे, हे जरी वास्तव आहे। उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे वारंवार फडणवीसांना भेटत आहेत हे देखील वास्तव आहे। पण भाजपाचं नेतृत्व हे आज परिवारवादाच्या विरोधात आहे आणि सिद्धांतावर राजकारण चालतं आणि जनता आमच्या पाठीशी राहते हे अमित शहांना आवर्जून सांगायचं होतं। आपले सहकारी रौनक सुद्धा आपल्याबरोबर आहेत। अमित शहांच्या आजच्या भाषणाचं रोखवरून असं दिसून येतं का की स्पष्ट की जी चर्चा गेल्या काही दिवसात आहे की उद्धव ठाकरे किंवा शरद पवार काही खासदारांबरोबर भाजपाला समर्थन देतील, ते थांबेल? नाही, मला असं वाटतं की आता BMC निवडणुकीपर्यंत BJPने आपली लाईन एकदम स्पष्ट केलेली आहे। BJP महायुती म्हणूनच हा मुख्यतः अनेक निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणार आहे। सध्या ते शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या चक्करमध्ये फार पडेल असं दिसत नाही आहे। हां, त्यांच्या असलेले खासदार अजित पवार किंवा स्वतः भाजप किंवा एकनाथ शिंदेकडे येत असतील तर यामध्ये त्यांना फार काही हरकत नाही, कारण ऑलरेडी या संदर्भात मोदीजी मजबूत होतील केंद्रामध्ये। आपल्याला माहिती आहे की तिथे संख्याबळ कमी आहे। पण आजच्या या सगळ्या भाषणाचं जर एका वाक्यात ॲनालिसिस करायचं असेल तर गेल्या 5 वर्षात अमित शहांना महाराष्ट्राच्या राजकारणात जे विलन म्हणून त्यांचे विरोधक ठरवत होते
त्याला उत्तर देण्याचं काम आज आत्तापर्यंत जे त्यांच्या मनात होतं ते साचलेलं होतं ते बाहेर आलं. कारण जेवढी वक्ते होते कोणीही राजकीय भाषण केलं नाही, फक्त अमित शहाचं हे राजकीय भाषण होतं आणि अनेक अर्थाने उद्धव ठाकरे, शरद पवार यांना त्यांनी उत्तर देण्याचं काम केलं आहे. म्हणजे जे वारंवार चर्चा होती की बाबा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडतात, धोका देतात, असं जे आरोप उद्धव ठाकरे करत होते किंवा शरद पवार जे करत होते किंवा परिवारवादाचा उल्लेख सुद्धा त्यांनी आवर्जून केला, ह्या सगळ्या स्पीचमधनं त्यांना स्पष्ट भाषणातनं दाखवायचं होतं की हे सगळं काही जे माझ्यावर आरोप केले ते खोटे होते, जनतेने जे आहे ते मान्य केलेलं आहे. नाही, निश्चितपणे जनतेने ज्या पद्धतीचं मॅन्डेट दिलेलं आहे हे तर बिलकुल नाकारता येत नाही की जनतेला भाजपनी जे राजकारण केलं ते पटलेलं आहे. कारण फडणवीसांनी पण भाषणात सांगितलं की 3 वेळा जरी सरकार एकदम भाजपचं आलं नाही तरी 3 वेळा सलग भाजपला 100पेक्षा जास्त जागा देण्याचं काम राज्याच्या जनतेने केलं आहे. त्यामुळे जनता भाजपसोबत आहे आणि त्याचा परिणाम आहे की आज एवढं प्रचंड बहुमत त्यांना मिळालं आहे. याच्या दरम्यान सगळ्यात एक प्रश्न उपस्थित राहतो की खरंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने आज अमित शहांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे होते आणि शरद पवार होते, महाराष्ट्राचं फ्युचर पॉलिटिक्स काय असेल? नाही, फ्युचर पॉलिटिक्स तर जसं याच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी एक साक्षात्कार दिला, ते म्हणतात की नेव्हर से नेव्हर, काही सांगता येत नाही, राजकारणात काही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते आत्ता इतक्या लवकर ॲनालिसिस करणं फार घाई गडबड होईल. पण आत्ता अमित शहांच्या भाषणावरनं हे लक्षात येतं आहे की BMCपर्यंत तरी स्वल्पविराम आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे व्यक्तिशा घेऊन. धन्यवाद सौरभ. ही सगळी परिस्थिती आणि राजकीय एक ॲनालिसिस आत्ता आपण ऐकतोय. निश्चितच रौनक आणि सागर दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद. आपण या भाषणाचा सविस्तर अर्थ समजावून सांगितला त्याबद्दल.